स्नेहनेस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी BEd CET दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांचं वारंवार मला प्रश्न येत आहेत आणि वारंवार ते कमेंट देत आहेत की सर आमचं कॅप राऊंड जे आहे रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे. तर कॅप राऊंड च्या संदर्भाने हे व्हिडिओ बनवत आहे. तत्पूर्वी आपण माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट असेल DEdच्या संदर्भातील, BEdच्या संदर्भातील आणि ऍडमिशन प्रोसेसच्या संदर्भातील ते आपल्या या चॅनलला मिळत राहील. आपल्याला माहिती आहे BEd CETचा रिझल्ट लागलेला आहे. BEd CETचा रिझल्ट लागून प्रोसेस जी आहे त्या प्रोसेस करता मी व्हिडिओ बनवलेला आहे. नंतर प्रोसेस झाल्यानंतर तुमचं जर ऍडमिशन मिळत असेल आणि नंतर वसतिगृहासाठी ऍडमिशन म्हणजे आपण व्हिडिओ बनवलेला आहे. पण ही जी कॅप राऊंडची जी प्रोसेस आहे ते 15 ते 20 दिवस चालणार आहे हे आपल्याला लक्षात आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही जर त्या साईटला जर गेले, आपण BEd साईटला जर CET सेलच्या साईटला जर गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी BEd MAd आणि इतर जे काही CETतून जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्याचे टॅब आलेले आहेत. परंतु टॅब अजून सुरू व्हायचा आहे. मग टॅब कधीपासून सुरू होणार आहे? 10 ते 15 दिवस त्याला पुन्हा वेळ लागणार आहे. कारण ही जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर 15 ते 20 दिवस 25 दिवस चालते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्या म्हटल्याने ते घाई करून होणार नाहीये. कारण जी CET सेलला जे वाटते ज्या वेळेत त्यांना करायचं आहे ते नक्कीच करणार आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतोय BBA BCA ची जी CET पुन्हा आता घ्यायला निघाले आहेत ते. कारण जागा ज्या होत्या त्या जागा पर्यंत जेवढे जागा होते 1,15,000 त्यांचं अजून तेवढेच विद्यार्थ्यांचे फॉर्म आलेले नाही आहेत. तर मग असे जे आहे ते त्या वेळेनुसारच CET सेल काम करत असते. आणि जो टॅब तुम्ही त्या जागेवर जाऊनही चेक करू शकता की तो जो टॅब आहे ते टॅब आलेला आहे परंतु सुरू व्हायचा आहे. मग हे जे कॅप राऊंड आहे त्या 10 दिवसामध्ये सुरू होईल. आणि या प्रोसेस करिता जी काही बाबी आहेत म्हणजे कागदपत्रांच्या बाबी आहेत, वसतिगृहासाठी लागणारे कागदपत्रे आहे, या सर्वांच्या आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा टाकलेली आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला याचा अनुभव येईल. आणि स्वतः सुद्धा गेल्या वर्षीचा जो काही वेळापत्रक आहे तो वेळापत्रक तुम्ही साईडला जाऊन चेक करू शकता की ही जी प्रोसिजर आहे रजिस्ट्रेशनची प्रोसिजर नंतर डॉक्युमेंट अपलोड आणि नंतर मग कॅप राऊंड, नंतर पहिली फेरी, कॅप राऊंड म्हणजे पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड, असे या पद्धतीने ही फेरी असणार आहे. आणि या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्याकरिताच हे जे आजचं अपडेट होतं हे अपडेट कॅप संबंधीचं होतं. आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपल्याला जर वसतिगृहासंदर्भात इतर जे प्रश्न असतील, तुमचे वैयक्तिक प्रश्न असतील या एज्युकेशनच्या संदर्भानं, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, स्नेहनेस आर्ट ऑफ टीचिंग व्हॉट्सअपचं आणि टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्यावरती तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता आणि त्यावरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आणि नक्कीच वसतिगृह, राहणे खाणे मोफत याच्या संदर्भात सुद्धा सल्ला या ठिकाणी देणार आहे. अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.